व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना आणि सभागृहामधील सर्व उपस्थितांना मी ही विनंती करतो की आपण सर्वांनी राष्ट्रगीतासाठी सज्ज व्हायचे. विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे. यानंतर COEP गीत गायनासाठी मी ईशा आणि चिन्मय यांना आमंत्रित करतो. अंतरात दाटते चित्रतेच देखणे शारदे तुझ्या कृपे चित्रतेच रेखणे अहंतेस स्पर्श दे विनय पूर्ण लाघवे मम यशात वाढते ती तुझीच थोरवी ती तुझीच थोरवी. येथे परंपरेचा अभिमान व्यर्थ नाही सामर्थ्य सत्य जिद्द कोणास वंद्य नाही कोणास वंद्य नाही. आजचे अंकुर उद्याच्या आसमंती सूर्य होती प्रार्थनांची शिवधनुष्य राम इथले हस्त करीती ज्ञान येथे सर्जनांची कास धरते निर्मिताना माणसाला माणसाचे भान आहे चालताना भान आहे चालताना. विश्वस्त झेप आहे येथे कलंदरांची सृजनात धुंद होणे येथे अतर्क्य नाही येथे अतर्क्य नाही. पंथ आहे नेहमीचा गुरुवंतांच्या बळाचा पालकांची थाप आहे विनय ही निश्राप आहे. या अशा या सर्जनाचा माणसाच्या गौरवाचा स्रोत हा निर्व्याज आहे दश दिशांना गाज आहे दश दिशांना गाज आहे. उद्देश जिंकण्याचा येथे अजिंक्य आहे मधुकोश निर्मितीचा याहून रम्य नाही याहून रम्य नाही. येथे परंपरेचा अभिमान व्यर्थ नाही सामर्थ्य सत्य जिद्द कोणास वंद्य नाही कोणास वंद्य नाही कोणास वंद्य नाही. धन्यवाद ईशा आणि अंकित. शत्रूच्या डोळ्यात डोळे घालून लढणाऱ्या भारतीय सैन्याच्या रणगाड्यांपासून ते गावखेड्यातल्या शेतकऱ्यांपाशी असलेल्या कृषी अवजारांपर्यंत अवकाशात विराजमान असलेल्या सॅटेलाइट्सपासून ते कोविड काळात बनवलेल्या वैद्यकीय यंत्रांपर्यंत अख्ख्या भारताला दिशा देणाऱ्या पॉलिसीज बनवण्यापासून ते प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या चित्रपटांपर्यंत COEPians आणि COEPच्या माजी विद्यार्थ्यांनी नेहमीच प्रत्येक क्षेत्रात एक वेगळीच भरारी कायमच घेतलेली आहे. अशाच काही अभिमानास्पद माजी विद्यार्थ्यांचा गौरव म्हणजेच आपला COEP अभिमान पुरस्कार गौरव सोहळा. आजच्या या पुरस्कार सोहळ्याची शोभा वाढवण्यासाठी उपस्थित आहेत एक असे कर्मयोगी ज्यांनी तुमचा माझा आणि सबंध भारताचा वेळ वाचवलाय.
तो कसा, तर जिथे पोचायला 8 तास लागायचे तिथे आता 2 तास लागत आहेत, जिथे पोचायला 20 तास लागायचे तिथे आता 8 तास लागत आहेत. हे सगळं शक्य झालं ते त्यांनी साकारलेल्या हायवेजमुळे. हायवेज आले तशा इंडस्ट्रीज आल्या आणि या इंडस्ट्रीजमध्ये तुमच्या माझ्यासारख्या COEPiansना प्लेसमेंट देखील मिळाली. भारताचे हायवेमॅन अर्थात मिस्टर इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून सुप्रसिद्ध असलेले भारताचे केंद्रीय रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज मिनिस्टर सन्माननीय श्री नितीन गडकरीजींची गरिमामयी उपस्थिती आपणा सर्वांना लाभलेली आहे. मी त्यांचं स्वागत करण्याची विनंती COEP माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष श्री भरत गीते यांना करतो. धन्यवाद. आपलं संपूर्ण आयुष्य ज्ञान, शील आणि एकता या मूल्यांच्या आधारावर राष्ट्रसेवेसाठी आणि विद्यार्थी विकासासाठी समर्पित केलेले महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांची देखील गरिमामयी उपस्थिती आपणा सर्वांना आज प्राप्त झालेली आहे. त्यांचं स्वागत करण्याची विनंती मी COEP तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर बिरुड सर यांना करतो. धन्यवाद. यानंतर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्याची विनंती मी COEP अल्युमनाय असोसिएशनचे अतिशय मेहनती व ऊर्जावान असे अध्यक्ष, ज्यांच्या काळामध्ये माजी विद्यार्थी संघटना केवळ राष्ट्रीयच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली, तसेच COEP नियामक मंडळाचे राज्यपाल नियुक्त सदस्य असे श्री भरत गीते यांना करतो. Namaskar. Good afternoon, everyone. Today's chief guest, Shri Nitin Gadkari ji, Union Minister of Road Transportation and Highways. Guest of honor, Shri Chandrakant Dada Patil, Technical Education Minister of Maharashtra State. Honorable Dais, dignitaries sitting off the dais, guests, esteemed awardees, distinguished alumni, respected faculty member, dear students. I begin by expressing my heartfelt gratitude to our today's chief guest, Shri Nitin Gadkari ji, for gracing this event with his presence. Sir, your visionary leadership in transforming India's infrastructure and transportation landscape is inspiring. Fondly referred as Spider-Man of India for your unparalleled ability to view a vast network of roads that connects to every corner of our nation. You walk the talk with your dedication and innovation. Under your guidance, India is creating a wide network of roadways that promises the nation's growth for now and our future generations.
I extend a warm welcome to each one of you at COEP Abhiman Award and Engineers Day Celebration 2024. American philosopher Will Durant once said, what we are, what we repeatedly do, excellence then is not an act, is a habit. Today's awardee, along with our entire alumni community, represents the same spirit. We celebrate not only their achievements, but also enduring legacy of COEP, a 170 years old engineering institute that has consistently cultivated talent, leadership, and excellence. Since its founding in 1854, COEP has stood as a guiding light for technical education in India. As a proud alumnus who graduated in 2005, I am deeply honored and humbled to witness the remarkable heights this great institution has achieved so far. त्याचंच एक ज्वलंत उदाहरण म्हणजे गडकरी साहेब मागच्या आठवड्यामध्ये मी जपानला होतो. आमचे ॲल्युमनायचे चॅप्टर पूर्ण जगभरात आहेत. जर्मनीमध्ये आहेत, युरोपमध्ये, इंग्लंडमध्ये आहेत, US मध्ये तर आमचं फाउंडेशन आहे. पण मला असं वाटलं की जपानसारख्या देशामध्ये पण आपला एक चॅप्टर असावा. जपानच्या पूर्ण देशामध्ये भारतीयांची लोकसंख्या फक्त 48,000 असल्यामुळे भीती वाटायला लागली की टोकियोमध्ये कुणी मिळेल की नाही COEPचं. टू सरप्राईज यू, आपल्याला आश्चर्य वाटेल, 48 ते 50 लोकांनी रजिस्ट्रेशन केलं आणि आम्ही तो चॅप्टर तिथे जपानमध्ये सुरू केला. यालाच म्हणतात स्ट्रेंथ अँड पॉवर ऑफ अल्युमनाय नेटवर्क ऑफ COEP. COEP Alumni Association, established in 1993, serves as a vital bridge between the institution and its past students. We are proud to have over 24,000 life members. Few of the initiatives by Alumni Association in the past 3 years, namely partial support for the R&D projects, infrastructure development, and lab equipment across the various departments, distribution of the laptop, 300 deserving students. We started this activity during the COVID time because some of the students, they were not having the smartphone and they were not able to attend the classrooms. Mentorship program for the first year BTech students through the senior alumni entrepreneurs and industrialists. 4-year scholarship program for underprivileged students. Fostering the professional network through the CXO club. Awards and gold medals for the top performing students across the year and branches. I will throw a light on the contribution of the donors and supporters for the Alumni Association. A generous commitment of $1 million from the Ashish Athlerkar, pledging 1 crore annually over the next 8 years for the underprivileged students. आशिषच्या या थोर देणगीमुळे 100 ग्रामीण आणि गरीब विद्यार्थ्यांना त्यांचं शिक्षण करता येतंय याचा मला आनंद वाटतो. Establishment of the Hirachand Daulat AR/VR lab in the Mechanical Engineering Department with the donation of 1.07 crore, funding of 5 crore for the construction of the computer engineering building in the name of late Gauri Shaha, sponsored by the family Shaha. House of Club by 1969 batch with sponsorship of 1 crore rupees. One of the today's awardee, in fact, many of them has approached me, and Dr. P.N. Bhagwati has committed Center of Excellence for Foundry Technology at Metallurgical Department of this campus. These are examples of just glimpse of the extensive work done by the Alumni Association and the generous supporters, whose efforts are too vast to be covered in today's limited time. It is though through these efforts, the ethos of COEP continues to thrive even long after the graduations. In financial year 23-24 itself, we have received donation of 2.55 crore rupees to support this initiative. Your continued support, be it cash, kind, or resources, will take us to furthering these activities more in intensive way. Please reach out to the alumni office for more information. Now, let's turn our attention to our distinguished awardees today.
Pablo Picasso once said, "Inspiration exists, but it has to find us in working." Our awardees display the same spirit, blending the passion with the perseverance to make lasting impact in their respective field. Today we honor Dr. P.N. Bhagwati with the Lifetime Achievement Award for his invaluable contribution to the engineering industry. His journey from the halls of COEP to leading Bhagwati Sparrowcast to make is a testament to spirit of the innovation and leadership COEP stands for. Mr. Praveen Darade, a IAS from civil engineering to civil services, Mr. Darade's 30 years of guiding administrative reforms in Maharashtra have made us proud as alumni. Sir, your contribution towards the metro in this state was extensive, and you have earned a title of Metro Man of the Year 2 times consecutively. Mr. Raju Basnath, an influential cabinet minister of Sikkim, he has been pivotal in reforming education and youth policies, fostering the environment that encourages innovation, leadership, and holistic development amongst the youth in his state. Ms. Monica Pampalia, a strategic HR visionary, Ms. Pampalia is a leader at JP Morgan Chase, where she transformed the employees' experience and drives a culture of innovation and inclusivity. Mr. Rushikesh Sagar, a key operation leader of the Tesla Motors manufacturing revolution, Mr. Sagar is instrumental in advancing vehicle operation and engineering excellence, potentially earning him a title of Tesla Man of India, reinforcing the Tesla's position in a global leadership in automotive industry. Last but not least, who has got a lot of selfies today on the campus, Mr. Vaibhav Tattwadi, a creative entrepreneur. Mr. Tattwadi co-founded Autumn Bridge Film. In the addition, his acting talent has exhibited impact in the films like Bajirao Mastani and latest release of Article 370. Each of these individuals demonstrate the value of COEP, integrity, innovation, and leadership. They are living example of the Picasso's idea of inspiration in action. I encourage our students to look up to them as a role model and remember that success is not only about the personal achievement, but also about your contribution towards the society. I would like to extend my gratitude to all of you who has made this event a success, especially each member of Alumni Association and dedicated faculty of COEP Technological University. With that, I thank our chief guest, Shri Nitin Gadkari ji and Shri Chandrakant Dada Patil for their valuable time today they have shared with us on campus. We are eager to hear about Gadkari Saab's vision and thoughts on this campus. And lastly, मगाशीच आवाज दिला होता, एकदा होऊन जाऊ द्या. आवाज कुणाचा? आवाज कुणाचा? जय हिंद. Thank you. धन्यवाद भरतजी. यानंतर मी COEP तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर सुनील बिरुडजी यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. Good afternoon. I wish you all a very happy Engineers Day. Honorable Sri Nitin Gadkari ji, Union Minister of Road and Transport Highways Ministry, Government of India. Honorable Sri Chandrakant Dada Patil, Minister of Higher and Technical Education, Government of Maharashtra. Dr. Pramod Chaudhary, Chairman, Board of Governance, COEP Tech University. Sri Bharat Gite, President of COEP Alumni Association. Dr. Sujit Pardeshi, the Abhiman awardees, distinguished alumni, guests, colleagues, friends, and students' friends. It gives me a great pleasure and privilege to welcome you all for this a special alumni gathering here today. मी आणि भरतजी गडकरी साहेबांना भेटलो आणि त्यांना आम्ही विनंती केली की आपण इंजिनियर्स डे आणि आमच्या COEP अभिमान जो अवॉर्ड असतो त्याला येऊन
प्रमुख अतिथी म्हणून यावं अशी विनंती केली आणि क्षणाचाही विलंब न घेता गडकरी साहेबांनी ती मान्य केली. आणि यातच दिसतं की गडकरी साहेबांना COP बद्दल किती प्रेम आहे. टुडे we celebrate the remarkable journey each of you has undertaken and achieved extraordinary achievements in diverse fields. Your success stories, achievements, and contribution to the society witnesses the solid foundation and transformative education you have obtained in this institution. Friends, मागील 170 वर्षात संस्थेची बरीच स्थित्यांतरं झाली. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, नंतर ॲटॉनॉमस कॉलेज आणि 2 वर्षापूर्वी 21 जून 2022 रोजी आपण विद्यापीठ म्हणून स्थापन झालो. आणि विद्यापीठाचे मागील बऱ्याच वर्षापासून जे प्रलंबित प्रश्न होते ते आदरणीय शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा यांनी व त्यांच्या विभागाने जातीने लक्ष देऊन आमचे मॅक्सिमम प्रश्न सोडवलेत, त्याबद्दलसुद्धा त्यांचे धन्यवाद. Our university is not just a structure of bricks and mortar or a place of learning, but rather it is a temple for all of us. It is a place where your dreams are nurtured, where critical thinking is encouraged, and where lifelong relationships are formed. As we look to the future, we are planning to double our intake and build the administrative, academics, and the residential facilities on the campus to support the proposed increase in intake. With the support of the Board of Governance of COEP Tech under the leadership of Dr. Pramod Chaudhary and the members of the Board of Governance like Bharat Gite, then Mr. Vinayak Pai, Dr. Mohitkar and others, we aim to transform the university into a research-based university. And in this journey of becoming a research-based university, your participation and supports are essential. We are looking forward for your support in mentoring and guiding the present, the future, and the next generation students. Your participation in alumni networks or supporting our initiatives, and there are countless ways you can contribute and continue to contribute to the growth of this university and the success of our university. Today, as we celebrate the achievements of our alumni and the association we share with us, let us also look forward with anticipation and optimism. Let us continue to support one another, to inspire those who come after us, and to contribute to the collective success of our university. I would like to sincerely thank each and every one of you. Your presence here witnesses your close relationship with the university that you have. Your accomplishment brings glory to our university. Let's celebrate the past, the future, and the present, and bring the future that lies ahead. Thank you for being here and for continuing to be a part of this university. Thank you very much. धन्यवाद सर. यानंतर मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी COEP अल्युमनाय असोसिएशनच्या सोव्हिनियरचे प्रकाशन करावे.
मित्रांनो, दरवर्षी आपण ऐकतो की भारतातील शहरांमधील प्रदूषणाची पातळी अमुक अमुक पटींनी वाढली आणि या प्रदूषणालाच आळा घालण्यासाठी माननीय गडकरी साहेबांनी शुगरकेन ज्यूस, मोलायसेस, कॉर्न, राईस स्ट्रॉ, बांबू इत्यादींपासून इथेनॉल, मिथेनॉल, बायो CNG, बायो LNG, हायड्रोजन, इलेक्ट्रिक असे विविध पर्यावरणपूरक इंधनं, पर्यावरणपूरक फ्युएल्स तयार करण्याचं एक मिशन हातात घेतलेलं आहे. अगदी त्याच पद्धतीने COEPने सुद्धा स्किल्ड ह्युमन रिसोर्समधलं सस्टेनेबल फ्युएल तयार करण्याचं एक मिशन हातात घेतलेलं आहे. या मिशनचाच प्रॉडक्ट म्हणून आपल्याकडे भरपूर माजी विद्यार्थी जे अभिमानास्पद कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतात. या सर्व अभिमानास्पद माजी विद्यार्थ्यांचाच पुरस्कार सोहळा अर्थात COEP अभिमान पुरस्कार सोहळ्याचा पुढचं सूत्र हातात घेण्यासाठी मी अंकिता संचेती यांना विनंती करतो. Good afternoon, everyone. It's a really privilege to be here today, standing in front of all of you. Here we are celebrating the excellence of COEPians. आणि त्याचा मला आज फार अभिमान वाटतो. We'll start with our first award. That's Lifetime Achievement Award for the year 2024. जेव्हा मी यांच्याबद्दल वाचत होते ना, तर त्यांचं जन्मवर्ष होतो 1936. तो एरा मी विचार पण नाही करू शकत. त्या एरापासून त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि आज 2024मध्ये सुद्धा ते काम करत आहेत. I'll just give a little introduction of his. 1956 mechanical passed out from our own COEP. Further, he pursued advanced training in foundry technology in West Germany and earned a PhD degree from one of the Europe's leading universities. After returning to India, he founded a very successful foundry in India and now leads a company producing 48,000 tons of advanced casting. He has held significant leadership roles in professional bodies, including serving as a past president of an Institute of an Indian Foundryman. His philanthropic initiatives include setting up a foundry training centers, funding schools, supporting education for unprivileged children through a family-run charity trust. He has been honored with numerous awards, including the most prestigious one, Institute of Indian Foundrymen in 2008 and the Iron Man of Indian Foundry Industry Award in 2022. Let's give a big round of applause for our COEP Anman and Shan, Dr. P.N. Bhagwati. Because of his health issues, he is not able to join us today. That's why I request Mr. Lohia, can you please come and accept the award on his behalf? Thank you so much, sir. Now, our next awardee is an IAS officer and our own Metro Man. आपण जेव्हा त्यांना ऐकलं तर सगळ्यांनी ऐकलं असेल, UPSC, MPSC एक्झामचं नाव जरी ऐकलं तर अंगावर काटा येतो. आणि जसं सरांनी सांगितलं, पूर्ण विश्वभरात ही सेकंड मोस्ट डिफिकल्ट एक्झाम आहे. ते पास करून 30 वर्ष त्यांनी आपल्या कंट्रीला सर्व केलं आहे. त्यांची थोडी माहिती देते. 1990 passed out, currently serving as Principal Secretary of Environment and Climate Change Department for Government of Maharashtra.
His efforts in improving urban infrastructure and fostering sustainable development have left a lasting impact on our state. With our 2 decades of public service, he has consistently contributed to enhancing governance, infrastructure, and public welfare. He is best known for Mumbai Metro Works, which earned him multiple prestigious awards, including Metro Man of the Year and Infrastructure Icon Award. In fact, when I got a list of awards, sir, I would like to tell you I have 10 more awards, so I'll just shortly brief all of them. Excellency Award in India Unbound, upcoming Metro Rail Project Award, Metro Man of the Year for 2018 and even for 2019, a special recognition award for pioneering Mumbai Metro Works, Saka Samman Award, Vanjari Saman Bhushan Award, Khandesh Bhusan Puraskar Award, Nav Bharat Ke Shilpakar 2023 awards, and many more. Let's give a big round of applause for Mr. Praveen Darade. Our next one is our COEP's first cabinet minister. He said yesterday that if my alma mater calls me, mujhe to aana hi tha. So our very own first COEP cabinet minister, who is 1990 mechanical passed out, currently cabinet minister of Education Department, Sports and Youth Affairs Department, Law and Parliamentary Affairs Department. He also holds degree in MBA with over 2 decades of experience in public service. A proactive leader, he has been instrumental in modernizing the state of service, enhancing efficiency through technology, and increasing revenue in critical department. We are absolutely honored to present this award to the first COEP alumni cabinet minister, Mr. Raju Basneth. Our next awardee is a woman. I personally get so happy to announce achievers as a woman, especially from COEP, from a computer department and a Marwadi girl. So 1997 computer passed out, led digital transformation from JP Morgan Chase, 2019 National Women of Color STEM Award. She has been in IT leadership for 65 plus countries for Boeing and JP Morgan, Seattle CIO of the award finalist. Please welcome our COEP Women Power, Miss Monali Pamplia. Our next awardee is a Tesla man. इलॉन मस्क आपल्याला फक्त न्यूज आणि ट्विटरमध्येच दिसतो आणि आपण त्याला तिथेच बघतो. आपला COEP अल्युमनाय त्याच्यासोबत रोज इंटरॅक्ट करतो. टेस्ला ही मॅक्सिमम 90% लोकांची ही ड्रीम कार आहे. ती फॅक्टरी आपला COEP अल्युमनाय मॅनेज करतो. 2010 production passed out. Tesla's production from 500,000 cars to 1.3 million cars per year. He leads a Fairmont factory which has become North America's most productive factory in 21-22.
He has got numerous awards including Automotive News Rising Star of the 2003. Please welcome our own Tesla man, Mr. Rishikesh Sagar. After final award, I would request all the awardees to come forward. So after final award, I would request all awardees to come forward. So be ready. So our final award is today for a known Bollywood actor. I loved his line when he said engineering brings attitude. So that's where we have 2010 production passed out. We recognize his contribution to performing arts and film industry. He was a cultural secretary. He has significantly enhanced our cultural landscape. He has gained both acclaim in Hindi and Marathi films with a movie Article 370. He is also an entrepreneur, co-founder of Autumn Breeze Films, a creative agency. Please welcome COEP's inspiration for arts and culture, Mr. Vaibhav Tattwavadi. I request all the awardees to come here for a picture with our chief guest. All the awardees, I request you to stand behind our dignitaries. All the awardees, please stand behind our dignitaries. This is for a group photograph. This photograph is being taken for a praise. Thank you so much, everyone. As we all know, Dr. P.N. Bhagwati cannot come today because he was not well, but he has sent a AV for all of us to see. Let's play the message which he has sent for all of us. After that, I request Mr. Vaibhav Tattwavadi and Praveen Darade to be ready. Speech of Dr. Engineer P.N. Bhagwati, Chairman and Managing Director of Bhagwati Group of Foundries, recipient of Lifetime Achievement Award given by Alumni Association of the College of Engineering, Pune. Chief Guest, Honorable Gadkari ji, Chairman Dr. Chaudhary, Vice Chancellor Professor Virud, President of Alumni Association Sri Bharat Gite, and Secretary Dr. Pardeshi, and all fellow alumni of the College of Engineering, Pune. I am deeply honored to receive the College of Engineering, Pune Lifetime Achievement Award from the Alumni Association of COEP. Thank you for this prestigious recognition. I extend my heartfelt congratulations to all the COEP Abhiman awardees today. Reflecting on nearly 68 years ago, the foundation of my life's achievement
was laid by the exceptional educational environment provided here at the College of Engineering Pune and the remarkable intellectual caliber of my teachers and fellow students who came from all corners of the country to Pune. This foundation enabled me to reach significant milestones in my career as a foundryman, earning a PhD in foundry engineering in Germany. Upon returning to India, I contributed as a technocrat to the industrial development of our country from the 1960s on to the present. Throughout this journey, I have had the privilege of serving numerous international and national customers and participating in the growth through foundry organizations like the Institute of Indian Foundrymen and World Foundry Organization. As a token of my gratitude to my alma mater, COEP, I am exploring the establishment of a Center of Excellence for Foundry Technology at this institute. This initiative aims to cultivate future skilled professionals to enhance the foundry industry capability. I would like to say that with passion for your profession, you can achieve what I have accomplished in my lifetime. Thank you once again for bestowing this unique honor upon me. Thank you so much. Can I please request Mr. Praveen Darade to say a few words? Respected dignitaries present on the dais, Honorable Minister of Road Transport and Highway of India, Shri Nitin Gadkari sir, and my role model as well as idol, another respected minister, Honorable Shri Chandrakant Dada Patil, Minister for Higher and Technical Education, my batchmate and Honorable Minister for Education, Sports and Youth Affairs from Government of Sikkim, Shri Raju Basnet, then President Alumni Association of COEP, Shri Bharat Gite, Distinguished Chairman of Board of Governance, Dr. Pramod Chaudhary, Vice Chancellor of COEP Technology University, Shri Bhirud Sunil, Honorary Secretary Dr. Sujit Pardeshi, and just now we have heard the speech from the Chairman and MD of Bhagwati Group, Shri P.N. Bhagwati, who has been awarded by COEP for his lifetime achievement. My co-awardees, MD JP Morgan, Ms. Monica, Senior Director Tesla, Rishikesh, Bollywood actor Vaibhav, respected faculty members, my fellow alumni, and my dear students. It is with immense gratitude and joy that I stand before you today, humbled to be receiving the COEP Abhiman Award at this prestigious institution, which has been my integral part of my life. Sharing this award with my batchmate, Shri Raju Basnet, who is working as a minister in the government of Sikkim, makes this moment more special for me. As I stand before you here, I am flooded with a lot of memories of my time when I was studying in COEP. Those were really some of the best years of my life. COEP was not just a place of learning for me, it was a place where lifelong friendships were forged, where values and ethics were taught to me, and most important and above all, dreams started taking the shape in this institution. I recall the wisdom imparted by some of my best teachers, whose guidance and mentorship have been invaluable throughout my journey in my life. I would like to mention the few names on this occasion, more so particularly Professor Bhagwat. Those days in 1987-88, computer was very rare commodity. He was so generous, there was only one computer along with the floppy disk and drives. So he thought I have a lot of interest and he offered
his computer, and I used to come to the college early in the morning and I used to work on that computer. I cannot forget his generosity as a professor in COEP. Similarly, Professor Shintre, Professor Deshpande, then Professor Karandikar, Paigude, and Bondesar, they were all who helped in mentoring me during my college days. Their dedication to nurturing young minds, their commitment to excellence, and their passion for their subject left a lasting impact on me and on the countless others who have walked these hallowed halls. We need more and more such committed teachers, even in this generation, again and again, to create a future generation with enthusiasm and commitment. The time spent within the campus, whether in the classrooms or even in the boat club canteen, was filled with discussion on any subjects under the sun, laughter and camaraderies. The boat club canteen in particular holds a special place in my heart. It was not just a place to grab few things or have a cup of tea. This was a place where ideas were exchanged, friendships were deepened, and memories were made. It was a very important and special place for all of us. As a son of a farmer, coming from a small town like Manmar, I needed confidence and self-belief, and this institution gave me both during my stay in COEP. COEP has played a major role in shaping who I am today. The values I imbibed here, integrity, perseverance, and commitment to excellence, have been my guiding principles both in my professional as well as my personal life. This institution has given me not just an education, but a foundation on which to build my future. For that, I am forever grateful to COEP. Thank you, COEP. As the COEP marches ahead as a university, I am confident that it will continue to afford the highest standard of education, innovation, and research. I wish this institution continued success as it nurtures the next generation of engineers, technocrats, and innovators. May it keep inspiring young minds to dream big, push their boundaries, and make a difference in the world. Thank you once again for this honor. I would like to share a few of my experiences during my journey of last 30 years while working as a bureaucrat. I would like to thank the government of Maharashtra for giving me an opportunity on working the different posts. The most important was, I would like to say that while working in Nagpur Improvement Trust as a chairman, I got the opportunity to prepare a detailed project report for Nagpur Metro line number 1 and 2. And after completion of that, when the foundation stone of the Nagpur Metro was laid by none other than our Honorable Prime Minister of India. Subsequently, I went to Mumbai as a secretary to the Honorable Chief Minister of Maharashtra during 2014 to 19 and worked with him, planned for more than 12 metro lines in Mumbai, not only just planned, but started the work on 4 metro lines in the shortest span of less than 3 years and got prepared these 12 DPR within a shortest span of 3 years. All of us are engineers, and you know how much time it takes to prepare a DPR for such a mega projects. It takes at least 1.5 years to 2 years for each DPR, and we got prepared 15 DPR within the shortest span of 3 years. Not only just preparation of DPR, but the state cabinet approval, as well as Government of India's approval, along with the financial closure and with the help and support of External Affairs Ministry and the Finance Ministry, we could proceed and succeed. And I would like to say only one word, that Mumbai is the only city in the world where at present work on 9 metro lines is going on. Work on 9 metro lines is going on simultaneously in the world. There are a lot of points, but I have received that there are time constraints, so I will not speak more. But I would like to advise my young friends that if you really want to do social service, if you really want to contribute to your nation building, civil services is one of the best options. Second best option after the politicians, I would like to say political career. They can directly affect the policies, your life, and everybody's life. But this is one of the best career. You can serve the people, at the same time you can have your own career.
You keep on rising and helping the people. This is one of the most important career I would like to say, and government of Maharashtra just recently I was told you is helping the student, those who want to come into the civil services. I am proud to be an alumnus of COIP, and I will always carry a piece of this great institution with me wherever I go. I would like to assure COIP Technology University that I'll be always available for whatever help they need in making this institution as a world-class institution. Once again, I would like to thank you one and all. Jai Hind, Jai Maharashtra. Thank you so much, sir. Our sincere apologies. We have to say time constraint because our minister, chief minister, our minister have some other commitments. So I would like to invite Mr. Vaibhav Tatwavadi for few words. Respected dignitaries and all my seniors, super seniors, super seniors and my juniors, I want to thank everyone from the bottom of my heart for this prestigious award. आणि मगाशी जे इंटरॅक्शन झालं त्यामध्ये तर बोलणं झालंच होतं की काय वाटतं किंवा कशी जर्नी होती. पण मी नागपूरचा, गडकरी साहेब पण नागपूरचे, आणि सरांशी 2-3दा पर्सनल इंटरॅक्ट करण्याची संधी मला मिळाली. आणि मी सरांना एकदा एक प्रश्न विचारला होता की सर, तुम्ही महाराष्ट्रातच नाही तर देशातल्या फार क्वचित नेत्यांपैकी एक नेते आहेत ज्यांनी कधी कोणाला फोन केला कुठल्याही पॉलिटिकल पार्टीला की आज चहा प्यायला येतो तर तुम्हाला रेड कार्पेट ट्रीटमेंट तिकडे मिळते. सर मी सरांना विचारलं, सर याचं सिक्रेट काय? सरांनी इतकं छान उत्तर दिलं होतं तेव्हा. ते म्हणाले की एक सांगतो म्हणे, कधी कोणाशी मतभेद असले तरी मनभेद नसलं पाहिजे म्हणे कधी. आणि दुसरं त्यांनी म्हटलं की कोणताही माणूस जर आपल्याकडे काही काम असेल कोणत्या माणसाचं, जर ते कायद्याच्या चाकोरीत बसत असेल तो कुठल्याही पक्षाचं असो काम करावं, आणि जर ते कायद्याच्या चाकोरीत बसत नसेल तर तो आपला माणूस असेल तरी काम करू नये. सो सरांकडून नेहमी खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. सर, एक COEPN म्हणून तुमचे मी मनापासून स्वागत करतो. तुम्ही आज इथे आलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आणि आपल्या महाराष्ट्राचे लाडके नेते चंद्रकांत दादा पाटील पण आज इथे आहेत. सर, इट्स अन ॲब्सोल्यूट ऑनर टू रिसीव्ह द अवॉर्ड फ्रॉम यू. आणि मी फार वेळ घेणार नाही. आणि मला असं वाटलं होतं की ऑनेस्टली मी प्रिपेअर्ड नाही आहे, कारण मला सांगितलं होतं की इंटरॅक्शन होणार, पण बोलायचे 2 शब्द हे मला माहिती नव्हतं. पण आपलंच स्टेज आहे, आपलीच मंडळी आहेत, आपलेच लोक आहेत समोर, तर काही चूकबूक झाली तर माफ करतील मला माहिती होतं. जाताना मी फक्त एवढंच म्हणेन, माझा एक आवडता शेर आहे, मी जो नेहमी या ऑडिटोरियममध्ये 4 वर्ष प्रत्येक इव्हेंटच्या शेवटी म्हणालो की आंखों में खुशी, होठों में हंसी, गम का कहीं नाम ना हो, आपको मिले दुनिया की सारी खुशी और इस खुशी की कभी शाम ना हो. थैंक यू सो मच. थैंक यू. Thank you so much, Vaibhav. Congratulations to all the awardees. I'll hand it over to Piyush from now. Thank you. थँक्यू अंकिता. गडकरी साहेब नेहमी म्हणतात की A व्यक्तीने जर A² काम केलं आणि B व्यक्तीने जर B² काम केलं तर दोघांची बेरीज A² + B² होते. पण A आणि B या 2 व्यक्तींनी एकत्र येऊन काम केलं, ज्याचा अर्थ A + B ब्रॅकेटचा स्क्वेअर होतो, तर त्याचं आउटकम हे A² + B² + 2AB असं असतं. ह्या 2AB आउटकमला साध्य करण्यासाठी फियाट ही जगप्रसिद्ध कंपनी आणि COEP तंत्रज्ञान विद्यापीठ एकत्र येऊन इलेक्ट्रिक व्हेकल्सना समर्पित एक सेंटर ऑफ एक्सलन्ससाठी MOU सायनिंग करणार आहेत. या MOUच्या सायनिंगसाठी मी मेकॅनिकल डिपार्टमेंटचे प्राध्यापक आणि फियाट कंपनीचे प्रतिनिधी यांना स्टेजवरती आमंत्रित करतो.
सर्वांचे धन्यवाद. मनसा सततम स्मरणीयम वचसा सततम वदनीयम लोकहितम मम करणीयम या सुभाषिताला जगणारे, अन्नदात्यांना ऊर्जादाता बनवणारे, करोडो भारतीयांच्या जीवनाचा खऱ्या अर्थानं महामार्ग प्रशस्त करणारे असे विकास पुरुष सन्माननीय नितीनजी गडकरी साहेबांना या समारंभाला संबोधित करण्याची विनंती मी करतो. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित माझे सहकारी आदरणीय चंद्रकांत दादा पाटील, बायोफ्युएलमध्ये ज्यांनी जगामध्ये उत्तम काम केलं आणि आपल्या देशाला एक नवीन दिशा देण्यामध्ये ज्यांचं फार मोठं योगदान आहे असे माझे मित्र पद्मश्री डॉक्टर प्रमोद चौधरी, प्रोफेसर सुनील भिरूड व्हाईस चान्सलर, ॲल्युमिनी असोसिएशनचे प्रेसिडेंट भारत गीते, डॉक्टर सुजित परदेशी सेक्रेटरी ॲल्युमिनी असोसिएशन, आजचे विशेष रूपाने आपण ज्यांचा सत्कार केलेला आहे असे डॉक्टर PN भगवती आज उपस्थित नाही आहेत, पण त्यांनी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा दिल्या. IAS ऑफिसर प्रवीण दराडेजी, सिक्कीमचे मिनिस्टर राजू बसनट, मिस मोनिका पनपालिया, मिस्टर वैभव तत्ववादी आणि टेस्लामध्ये यशस्वी काम करणारे मिस्टर ऋषिकेश सागर, उपस्थित सर्व मान्यवर बंधूंना आणि भगिनींना, पहिल्यांदी आपल्या सगळ्यांना मी विश्वेश्वरय्या यांची पुण्यतिथी जी आहे ती आपण इंजिनियर्स डे म्हणून साजरी करतो, त्याबद्दल आपल्या सगळ्यांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो, आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. ज्यावेळी मी महाराष्ट्रामध्ये बांधकाम मंत्री होतो त्यावेळी सर्वप्रथम या कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि ही सुरुवात जेव्हा झाली तेव्हा माझ्या डिपार्टमेंटचे 2 सचिव होते, एक तांबे साहेब आणि देशपांडे साहेब, आणि त्या दोघांवर मी एक जबाबदारी टाकली की तुम्ही मेरिटवर कोणाच्याही इन्फ्लुएन्स खाली न येता ज्यांनी चांगलं कार्य केलेलं अशा इंजिनियर्सचं सिलेक्शन करा. आणि ज्यावेळी त्यांनी हे सिलेक्शन झाल्यानंतर प्रमुख अतिथी म्हणून त्यावेळचे तत्कालीन राज्यपाल डॉक्टर अलेक्झांडर साहेब यांना आमंत्रित करण्याकरता मी गेलो. माझ्याबरोबर तांबे साहेब पण होते, देशपांडे साहेब पण होते. आणि ज्यावेळी अलेक्झांडर साहेबांना निमंत्रण दिलं त्यावेळी त्यांनी पहिल्यांदा मला विचारलं की तुम्ही हे सिलेक्शन कसं केलं. तर मी त्यांना सांगितलं की मला यातलं काहीच माहिती नाही आहे, हे सगळं सिलेक्शन आमच्या दोन्ही PWDच्या सेक्रेटरींनी केलेलं आहे आणि मी त्यांना सूचना दिली होती की कुठलाही कोणाचाही इन्फ्लुएन्स तुमच्यावर आला तरी बिलकुल चिंता न करता केवळ मेरिटवरच सिलेक्शन झालं पाहिजे. आणि त्यांनी मग देशपांडे आणि तांबे साहेबांनी अलेक्झांडर साहेबांना पूर्ण प्रोसिजर सांगितलं आणि कशा प्रकारे सिलेक्शन केलं ते सांगितलं. अलेक्झांडर साहेबांनी ते सगळं ऐकल्यानंतर मग वेळ दिली आणि पहिल्यांदा हा कार्यक्रम अतिशय याच्यामध्ये उत्साहात त्या ठिकाणी साजरा झाला. आणि मला अतिशय आनंद आहे की विश्वेश्वरय्या जे आहेत त्यांचं जीवन हे इंजिनियर्स करता एक आदर्श जीवन आहे. कारण ते मुळामध्ये मुंबई PWD विभागामध्ये डेप्युटी इंजिनियर म्हणून जॉईन झाले, काही दिवस धुळ्याला होते आणि त्यानंतर त्यांनी अतिशय छोटी सुरुवात 1888 साली केली आणि त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रात जवळपास 28 वर्ष काम केलं.
त्यानंतर ते कर्नाटकमध्ये गेले. अनेक मोठी मोठी ब्रिजेस, अनेक मोठी मोठी धरणं बांधायची संधी त्यांना मिळाली. आणि एवढंच नाही, ते एक भद्रावती म्हणून स्टील प्लॅन्ट होता, तो बंद करण्याचा निर्णय घेतला गेला होता. त्यांनी जबाबदारी घेतली आणि 5 वर्षात तो स्टील प्लॅन्ट प्रॉफिटमध्ये आणून दाखवला आणि तो यशस्वी केला. एक उत्तम प्रशासक, एक जिनियस इंजिनियर आणि विकासाच्या बाबतीत कमिटमेंट ठेवून, ओनरशिप ठेवून काम करणारा एक द्रष्टा, हे खऱ्या अर्थाने त्यांचं वर्णन होतं. आणि म्हणून आज त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने, विशेषतः जयंतीच्या निमित्ताने आज आपण सगळेजण त्यांना अभिवादन करतो आहे. मला असं वाटतं की त्यांची प्रेरणा, त्यांची विजन, त्यांचं कर्तृत्व, नेतृत्व आणि त्यांचं कार्य हे इंजिनियर्सला नक्कीच प्रेरणा देणारं ठरेल. अजून एक गोष्ट महत्त्वाची आहे जी इंजिनियर्सच्या जीवनाशी संबंधित आहे. कारण इंजिनियर्स जे आहेत एक प्रकारचं निर्माण कार्य करतात आणि या निर्माण कार्यामध्ये सातत्याने सतत नवीन नवीन गोष्टी बदलत असतात, घडत असतात. मी नेहमी 2 गोष्टी लक्षात ठेवतो की इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस, वी नेम इट ॲज नॉलेज अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ इज द फ्युचर. आज कुठल्याही देशामध्ये त्याच्या प्रगतीच्या आणि विकासाच्या क्षेत्रात सगळ्यात मोठी भूमिका कोणाची असेल तर त्या देशाने कोणती नवीन टेक्नॉलॉजी शोधलेली आहे, कोणतं इनोव्हेशन केलेलं आहे, कोणतं रिसर्च केलेलं आहे, या आधारावर त्या देशाची प्रगती आणि विकास हा मोजला जातो. आज अमेरिकेने या बाबतीत जगामध्ये आपला अव्वल क्रमांक प्राप्त केलेला आहे. आज आपण या ठिकाणी ऋषिकेश सागर यांचा सत्कार केला टेक्स्लाच्या बाबतीत. आणि त्यांनी टेक्स्लाने, तुम्हाला माहिती आहे की ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये किती मोठं बदल घडवून आणला. पण स्वाभाविकपणे त्यांनी जे रिसर्च केलं, त्यांनी जे प्रॉडक्ट तयार केलं, त्या प्रॉडक्टची लोकप्रियता जगात एवढी पोहोचली की त्यामुळे अमेरिकेच्या वैभवामध्ये आणि आर्थिक विकासामध्ये या कंपनीची भूमिका महत्त्वाची आहे. आता मला माहिती आहे की आपल्याही देशामध्ये आपण खूप काम करतो आहे. मी ज्यावेळी ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचा विषय माझ्याकडेच आहे, ज्यावेळी मंत्री झालो तेव्हा ही इंडस्ट्री 7 लाख करोड रुपयाची होती. ते आपला नंबर देशात जगात 7वा होता आणि आता आपला नंबर जगात 4था झालेला आहे. आपण आत्ताच जगात 3रा झालेला आहे. कारण आपण नुकतंच आता जपानला मागे टाकून आपण 3रा नंबर प्राप्त केला आहे. पहिला नंबर अमेरिका आहे, त्यांचं टोटल इंडस्ट्रीचं साईज 78 लाख कोटी आहे. मग चायना आहे, त्यांचा 44 लाख कोटी आहे. आणि भारत आहे, आपला 22 लाख कोटी आहे. आणि आपल्या देशात सगळ्यात जास्त GST टॅक्स रूपाने राज्य सरकारला आणि भारत सरकारला देणारी ही इंडस्ट्री आहे. 4.5 करोड लोकांना जॉब देणारी इंडस्ट्री आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचे जे मालक आहेत त्यांच्या असोसिएशनला बोलावलं आणि त्यांना मी विनंती केली की माझी तुम्हाला विनंती आहे की येणाऱ्या 5 वर्षाच्या काळामध्ये आपल्या इंडस्ट्रीचा साईज हा कमीत कमी 55 लाख कोटी रुपयाच्या वरती गेला पाहिजे. याकरता तुम्ही उद्दिष्ट ठेवून काम केलं पाहिजे, म्हणजे दुप्पट झाला पाहिजे. आणि ज्या प्रकारे ग्रोथ आहे त्या प्रकारे हे कठीण आहे पण असंभव नाही आहे. आणि म्हणून यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे रिसर्च. आज एकेकाळी मी जेव्हा इलेक्ट्रिक बसेसची, इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक स्कूटर सुरू करण्याबद्दल जेव्हा सांगायचो तेव्हा सेमिनारमधून मला पत्रकार प्रश्न विचारायचे की रस्त्यात गाडी बंद पडली तर धक्का मारायला तुम्ही जाणार का? म्हणजे याच्यावर कोणाला विश्वासच नव्हता की आपली इलेक्ट्रिकवर गाडी येईल. आणि आता मी विश्वासाने पुढल्या 5 वर्षानंतर
अर्बन ट्रान्सपोर्टमध्ये तुम्हाला डिझेलची गाडी दिसणारच नाही, तर 100% इलेक्ट्रिकच्या बसेस दिसतील. भाषणालाही संगीत आहे. आणि म्हणून मला विश्वास आहे की इंजिनियर्स जे आहेत त्यांचं संशोधन खूप महत्त्वाचं आहे. आणि ते जे संशोधन आहे त्याच्यामध्ये आता आपण ॲटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये पुढे चाललो आहे. ऋषिकेश सागर यांची माफी मागून सांगतो की आम्ही पुढे नक्कीच अमेरिकेच्या देखील पुढे जाऊ असा माझा विश्वास आहे. आज जगातले सगळे ॲटोमोबाईल जायंट्स एक सोडल्यास सगळे हिंदुस्थानमध्ये आहे. आणि मी काही दिवसापूर्वी पुण्यामध्ये आलो होतो, त्यावेळी चाकणमध्ये मी मर्सिडीजचे इलेक्ट्रिक मर्सिडीजच्या उद्घाटना करता आलो होतो. त्याच्या आधी चाकणमध्ये आलो होतो, एक ब्ल्यू एनर्जी नावाच्या कंपनीने LNG ट्रक लॉन्च केला, त्याच्याकरता आलो होतो. आणि मला विश्वास आहे की आज आपल्या इंडस्ट्रीमध्ये आपण इतकी टेक्नॉलॉजी रोज बदलते आहे की इलेक्ट्रिक याच्यामध्ये ॲटोमोबाईलमध्ये लिथियम आयॉन बॅटरी अतिशय महत्त्वाची आहे. आज आपल्या देशामध्ये जम्मू काश्मीरच्या भागात लिथियम आयॉनचा साठा जो मिळाला आहे तो जगातला 6वा साठा आहे. आणि मी जेव्हा इलेक्ट्रिक व्हेकलची सुरुवात केली त्यावेळी लिथियम आयॉन बॅटरीची किंमत $150 पर किलोवॅट पर अवर होती. आता ती 105 किलोवॅट पर अवर झाली आहे. आणि मला आनंद आहे की आपल्या स्टार्टअपमधल्या इंजिनियर्सने केवळ लिथियम आयन बॅटरी नाही तर झिंक आयन, ॲल्युमिनियम आयन, सोडियम आयन या केमिस्ट्रीमध्ये खूप सुंदर काम केलेलं आहे. आणि मला विश्वास आहे की लवकरच आपण याच्यामध्ये खूप मोठे मोठे आपल्या या ठिकाणी रिसर्च सुरू आहे. एक वेळा सेमी कंडक्टरमध्ये अशी स्थिती होती की आपण जगातून सगळे सेमी कंडक्टरचं शॉर्टेज असल्यामुळे इलेक्ट्रिक व्हेकल आणि प्रत्येक ठिकाणी सेमी कंडक्टर लागतं, वॉशिंग मशीनपासून तर बसपर्यंत. त्यामुळे आता आपल्याकडे स्थिती अशी आहे की आपण नजीकच्या 2 वर्षामध्ये आपण जगातले सेमी कंडक्टरमध्ये जगातलं नंबर 1चं मॅन्युफॅक्चरिंग हब बनणार. आपण जेव्हा मोबाईल फोन सुरू झाला तेव्हा आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर मोबाईल फोन इम्पोर्ट होत होते. आता आज आपला देश आहे हा मोठ्या प्रमाणावर मोबाईल फोन एक्सपोर्ट करणारा देश म्हणून तयार झाला. याचं कारण आहे रिसर्च, इनोव्हेशन. आणि या बाबतीमध्ये भारतीय इंजिनियर्स उत्तम काम करून राहिले आहेत. मी जेव्हा जपानमध्ये गेलो होतो त्यावेळी तिथल्या प्रधानमंत्र्यांनी मला प्रश्न विचारला होता की तुमच्या देशातले सॉफ्टवेअर इंजिनियर्स जे आहेत ते एवढे हुशार का आहेत, त्यांच्या डोक्यामध्ये काही मॅथमॅटिक्सचे जीन्स आहेत का, ते इतके हुशार कसं आहे. त्यामुळे आज आपल्या देशामध्ये सगळ्यात मोठी ताकद आहे की यंग टॅलेंटेड इंजिनिअरिंग मॅन पॉवर ज्या देशात सगळ्यात जास्त आहे त्या देशाचं नाव हिंदुस्थान आहे. आणि म्हणून आपल्या इथली लेबर कॉस्ट ही इतर देशाच्या तुलनेत खूप कमी आहे आणि मटेरियल कॉस्टही कमी आहे. आता आम्ही स्क्रॅपिंग पॉलिसी आणली आहे की 15 वर्षानंतरचं व्हेकल स्क्रॅप करावं लागेल, फिटनेस सर्टिफिकेट घ्यावं लागेल. आपल्या देशामध्ये आज ॲल्युमिनियम आपण इम्पोर्ट करतो, कॉपर आपण इम्पोर्ट करतो, लिथियम आपण इम्पोर्ट करतो, प्लास्टिक, रबर आपण इम्पोर्ट करतो. पण या ठिकाणी आपण जेव्हा रिसायकलिंग करू त्यामुळे आपल्याकडे रबर, कॉपर हे सगळं जे आहे हे मोठ्या प्रमाणावर आपल्या देशात जर उपलब्ध झालं तर इम्पोर्ट सबस्टिट्यूट, कॉस्ट इफेक्टिव्ह, पोल्युशन फ्री आणि इंडिजिनियस या 4ही गोष्टी पूर्ण होणार आहेत. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आत्मनिर्भर भारत $5 ट्रिलियन इकॉनॉमी करावी आणि जगातली 3री अर्थव्यवस्था आपला देश बनला पाहिजे अशी आपल्या प्रधानमंत्र्यांनी उद्दिष्ट आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलं आहे. आणि ते जर करायचं असेल तर एक्सपोर्ट वाढवलं पाहिजे आणि इम्पोर्ट कमी केलं पाहिजे. मी याकरता चौधरी साहेबांचे आभार मानले की आपल्या देशामध्ये आज 22 लाख कोटी रुपयाचं फॉसिल फ्युएलचं इम्पोर्ट आहे.
कधी कधी मी जेव्हा हे मांडतो तेव्हा काही वर्तमानपत्रात मी पेट्रोल डिझेलच्या विरोधात आहे. मी त्यांच्या विरोधात नाही आहे, पण एका देशामधून 22 लाख कोटी रुपये देशाच्या बाहेर गेले, तो इकॉनॉमिक पॉईंट ऑफ व्ह्यू तो किती मोठा प्रॉब्लेम आहे, किती मोठा चॅलेंज आहे, हे आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे. आणि ते सगळे इम्पोर्ट करून 40% पोल्युशन केवळ रोडवर, ज्याला मी जबाबदार आहे, या फॉसिल फ्युएलमुळे, डिझेल पेट्रोलमुळे होतं. आणि म्हणून संशोधनाच्या बाबतीमध्ये जसं चौधरी साहेबांनी इथेनॉलची सुरुवात केली, आज शुगर केन ज्यूसपासून, मोलॅसेसपासून, बी हेवी मोलॅसेसपासून, कॉर्नपासून, तांदूळापासून, बांबूपासून, परलीपासून, आता बायो इथेनॉल सुरू झालं. आणि आता तर एवढं चांगलं आहे की पानिपतमध्ये आम्ही मागे लागून इंडियन ऑइलला एक प्रोजेक्ट टाकायला लावला की ती हरियाणा आणि पंजाबमध्ये राईस स्ट्रॉला परळी म्हणतात, परली. आणि ती जाळल्यामुळे मोठ्या प्रमाणावर दिल्लीत प्रदूषण होतं. आता त्या ठिकाणी जो प्लॅन्ट सुरू झाला आहे त्यात परलीपासून 1 लाख लिटर इथेनॉल पर डे, 150 टन बायोबिट्युमेन आणि 88,000 टन पर इयर सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल म्हणजे हवाई इंधन तयार होणार आहे. चौधरी साहेबही आता इथेनॉलवरून त्यांनी पण रिसर्च केला आहे की बायो ॲव्हिएशन फ्युएलवर काम करून राहिल्यात. एक गोष्ट इंजिनिअरिंगच्या याच्यातल्या आपण सगळेजण असल्यामुळे आपण लक्षात ठेवली पाहिजे की रिसर्च जे आहे यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपली टेक्नॉलॉजी, प्रूव्हन टेक्नॉलॉजी असली पाहिजे. सेकंड, इकॉनॉमिक व्हायबिलिटी असली पाहिजे. कारण जे सायन्स आणि टेक्नॉलॉजी काम करतात ते स्वप्नाळू असतात, त्यांच्याकडे विजन असते, टेक्नॉलॉजी सगळी परफेक्ट असते, पण कॉस्ट इकॉनॉमिक्सचा विचार नाही होत. त्यामुळे प्रूव्हन टेक्नॉलॉजी, इकॉनॉमिक व्हायबिलिटी, अवेलेबिलिटी ऑफ रॉ मटेरियल अँड मार्केटेबिलिटी ऑफ द फिनिश प्रॉडक्ट. त्यामुळे आपल्याला जो रिसर्च आहे तो नीड बेस्ड रिसर्च असला पाहिजे, रिजन बेस्ड रिसर्च असला पाहिजे. त्या ठिकाणी आपण जसं म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये आज वेस्ट अवेलेबल आहे, तर आमच्या इथे दराडे साहेब आमच्याकडे होते. आम्ही 7 वर्षापूर्वी आमच्या महानगरपालिकेमधलं जे टॉयलेटचं पाणी होतं ते विकायचं ठरवलं. त्यावेळी म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये हे पाणी कसं विकायचं याचा सगळ्यांना संशय होता. आता 7 वर्षापासून आम्ही आमचं टॉयलेटचं पाणी महाराष्ट्र सरकारच्या कोराडी खापरखेडा वीज प्रकल्पाला विकतो आणि आम्हाला 300 कोटी रुपये रॉयल्टी पर इयर मिळते. आणि परवा मी मथुरेमध्ये एक प्रयोग केला, मी वॉटर रिसोर्सेस मंत्री असताना, की मथुरेची 90 MLD स्लज 40% फ्रॉम द गव्हर्नमेंट अँड 60% फ्रॉम द इन्व्हेस्टर. आणि तिथे रिफायनरी आहे मथुरेला इंडियन ऑइलची. वैद्यसाहेब चेअरमन होते, पुण्याचेच होते. त्यांना बोलवलं की तुम्हाला पाणी लागतं, तुम्ही कुठून घेता? ते म्हणाले UPच्या इरिगेशन डिपार्टमेंट आम्ही घेतो. किती पैसे देता? 25 कोटी रुपये. म्हटलं मी तुम्हाला पाणी देतो, मला 20 कोटी द्या. आणि ते जी स्लज होती ती पाणी शुद्ध केलं. आणि आता त्रिवेणी इंजिनिअरिंग कंपनी आहे आणि हायब्रिड एन्युटीवर प्रोजेक्ट सक्सेसफुल चालू आहे. आणि त्यांना ते पाणी तयार शुद्ध करतात आणि इंडियन ऑइलला देतात. त्यांना 20 कोटी रुपये वर्षाचे मिळतात आणि प्रोजेक्ट सक्सेसफुल झाला. आता कॉर्पोरेशनमध्ये कचरा आहे. मी का असं म्हणतो की पुण्यातही असेलच कचरा आणि पाणी आहे, नदीत वाहतच आहे. पोल्युशनचे प्रॉब्लेम आहे, एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, साऊंड पोल्युशन समस्या आहे. पण कचऱ्याला जर सॅग्रिगेट केलं तर त्यापासून ग्लास, मेटल आपण रिसायकलिंग करू शकतो. आणि एवढंच नाही तर ऑर्गॅनिक कचरा जर निघाला तर तो बायोडायजेस्टरमध्ये टाकून मिथेन तयार करून आपण ग्रीन हायड्रोजन तयार करू शकतो. मी आता हायड्रोजन तयार करणाऱ्या खूप लोक जेव्हा मला भेटतात तेव्हा मी त्यांना मला फक्त एकच गोष्ट सांगा की हायड्रोजनची किंमत $1 पर kg आली तर मला पुढचं रामायण सांगा, नाही तर मी काही ऐकत नाही. याचं कारण 350 रुपये हायड्रोजन मिळाला तर त्याच्यात स्वाभाविकपणे आपण त्याची इकॉनॉमिक व्हायबिलिटी नाही आणू शकत. माझ्याकडे हायड्रोजनवर चालणारी कार आहे आणि तिचं नाव आहे मिराई, टोयोटो कंपनीची आहे.
आणि ते मिराई म्हणजे जापानी वर्ड आहे, त्याचा मराठीत अर्थ आहे भविष्य. आणि आज आपण जर सगळ्या म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या वेस्टमध्ये जर ऑर्गॅनिक वेस्टपासून जर हायड्रोजन तयार केला तर किती मोठं उत्पादन मिळेल आणि ग्रीन हायड्रोजन तयार होईल. आणि आपण हायड्रोजनला एनर्जीला आयात करणारे नाही तर निर्यात करणारा देश बनवू. आज आपल्याकडे इलेक्ट्रोलायझरमध्ये आपण जगातले नंबर 1 मॅन्युफॅक्चरर आहोत. पण इलेक्ट्रोलायझरने आपण पाण्यापासून जर हायड्रोजन तयार केला तर 50 युनिट इलेक्ट्रिसिटी लागते. आणि 3 रुपये जरी धरलं तर 150 रुपयाची जर वीजच लागेल तर हायड्रोजनची किंमत किती होईल. त्यामुळे नीड बेस्ड रिसर्च, कम्युनिटी नीड जी आहे ती बघून त्याचं रिसर्च करणं आणि त्यातली टेक्नॉलॉजी जी आहे ती एकदम प्रूव्हन टेक्नॉलॉजी होणं आणि ती कॉस्ट इफेक्टिव्ह असणं. आज आपल्या इथे आम्ही कचरा रस्त्यात वापरायला सुरुवात केली, कारण अनेक वेळा माती मिळत नाही, मुरुम मिळत नाही. तर आज तुम्ही जर दिल्ली मुंबई हायवे आणि एक दिल्लीला एक 10,000 कोटीचा आम्ही पानिपतपासून एक UR2 म्हणून रस्ता केला आहे, द्वारका एक्सप्रेस हायवेला जोडणारा. तर दोन्ही मिळून आम्ही 80 लाख टन कचरा रोडमध्ये घातला. आणि जे दिल्लीमध्ये जसे काही प्रेक्षणीय स्थळ आहेत तसे 4 दिशेला 4 टेकड्या आहेत कचऱ्याच्या. त्यातली एक टेकडी होती गाझीपूर, त्याची हाईट 7 मीटर कमी झाली. म्हणजे नो मटेरियल इज वेस्ट अँड नो पर्सन इज वेस्ट. इट इज डिपेंडिंग अपॉन द अप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी. It is depending upon the appropriate vision of the leadership that you can convert waste into wealth. आणि म्हणून इंजिनियर्स जो आहे, सायंटिस्ट आहे, जो रिसर्च करणार आहे, त्याला कोणतं रॉ मटेरियल स्वस्त आहे आणि कोणत्या फिनिश प्रॉडक्टला मार्केटमध्ये डिमांड आहे याचा विचार करून जर ते संशोधन झालं तर ते त्यालाही उपयोगाचं आहे आणि देशालाही उपयोगाचं आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये अनेक क्षेत्रात रिसर्च करण्याकरता खूप वाव आहे. पण मी तुम्हाला एक विनंती करणार आहे की आपण सगळ्या बाबतीत रिसर्च करा, पण आपल्या देशाला जर आत्मनिर्भर करायचं असेल तर खऱ्या अर्थाने आपल्या देशाला गाव, गरीब, मजदूर आणि शेतकरी हा जोपर्यंत समृद्ध आणि संपन्न होत नाही तोपर्यंत आपण आत्मनिर्भर भारत बनण्यामध्ये अडचण आहे. आपल्या देशाच्या GDP ग्रोथमध्ये जवळपास 60 ते 65% पॉप्युलेशन ग्रामीण भागात आहे, खेड्यात आहे, आणि त्यांचं कॉन्ट्रीब्युशन 15-16% आहे. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचं 22 ते 24% GDPमध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे आणि सर्व्हिस सेक्टरचं 52 ते 54% आहे. आणि आपले पॉप्युलेशन 60 ते 65% ॲग्रिकल्चरवर डिपेंड होते. आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलं की डायव्हर्सिफिकेशन ऑफ ॲग्रिकल्चर टुवर्ड्स एनर्जी अँड पॉवर सेक्टर. आज आपल्या इथे राईस स्ट्रॉ आहे किंवा आपला बायोमास आहे, त्याच्यापासून बायो CNG तयार करणारे 400 प्रोजेक्ट देशात सुरू झालेले आहेत काम, त्यातले 60 पूर्ण झालेले आहेत. आणि बायो CNGवर इतकं चांगलं फ्युएल आहे की परवामध्ये मी पुण्यात आलो, तो बजाजमध्ये, तेव्हा राजीवने मला सांगितलं की त्यांची जी मोटरसायकल आहे ती जर पेट्रोलवर चालली तर 1 किलोमीटरचा खर्च 2 रुपये 25 पैसे आहे आणि CNGवर चालवली तर 1 रुपया आहे. म्हणजे 60% 70% सेव्हिंग आहे. आणि आता नवीन स्टॅटिस्टिक मिळालं आहे की देशात CNG मोटरसायकल, स्कूटर हे तर आता पॉप्युलर होईलच, त्याचबरोबर CNGच्या कारच्या सेलमध्ये खूप वाढ झालेली आहे. प्रदूषणही कमी आहे. पण आता आम्ही फ्लेक्स इंजिन आणलं आणि फ्लेक्स इंजिनमध्ये आता माझ्याकडे 2 इनोव्हा आहेत, एक दिल्लीत आहे, एक नागपूरला आहे. आणि मी पेट्रोल डिझेलच्या विरुद्ध प्रचार करत फिरत असतो. त्यामुळे एकदा दुबईत गेलो होतो तर मला तिथे शेख भेटले. ते मला म्हणे एव्हरीथिंग इज गुड अबाउट यू. म्हटलं व्हॉट इज द बॅड विथ मी. म्हणे यू आर ओनली व्हेरी मच अगेन्स्ट पेट्रोल अँड डिझेल. व्हॉट इज गोइंग टू हॅपन. हां, आमचं कसं होईल. मी म्हटलं आता तुमचं पाहू की आमच्या देशाचं पाहू. आणि त्यामुळे आता काही कोणाला सांगायची गरज नाही की तुम्ही फ्लेक्स इंजिन वापरा. मला लोक विचारतात तुम्ही इथेनॉलही म्हणता, मिथेनॉल म्हणता, बायोडिझेल म्हणता, बायो CNG म्हणता, इलेक्ट्रिक म्हणता, एवढं सगळं झालं तर काय होईल.
मी म्हटलं तुझ्यासारख्या 1 नाही 10 करोड लोकांमध्ये पुरी ताकद लावली आणि तुम्ही केलं तरी पेट्रोल डिझेलचं इम्पोर्ट थांबवणं कठीण आहे. आम्ही एवढे पटकून मेहनत केली तरी अजून इथेनॉलची इकॉनॉमी 1,00,000-1,15,00,000 कोटीची नाही झाली. याचा अर्थ ह्यूज पोटेन्शियल आहे. आणि त्यामुळे आपल्याला स्वदेशी स्वावलंबन आणि स्वातंत्र्य या 3 गोष्टी आपण स्वातंत्र्यापासून शिकलो आहे. आणि स्वदेशी आणि स्वावलंबनामध्ये आपण इंधनाच्या बाबतीत आत्मनिर्भर होणं हे आपल्या संशोधनावर अवलंबून आहे, ज्यात अनेक लोकांनी उत्तम संशोधन केलं आहे. आणि आपला शेतकरी आता अन्नदाता नाही आहे, ऊर्जादाता झाला आहे. केवळ ऊर्जादाता नाही, तो आता हवाई इंधन दाता, बिटुमिन दाता झालेला आहे, हायड्रोजन दाता झाला आहे. आणि म्हणून मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्या ग्रामीण भागातून आपण जर हे तयार केलं तर ग्रोथ रेट, ॲग्रिकल्चर ग्रोथ रेट जर वाढला आणि ग्रामीण भागात जर नवीन रोजगार निर्माण झाला तर कशा करता लोक पुण्यात येतील. किती महापूर आहे पुण्यात. मी आजच आमच्या ह्याच्यात बोलत होतो की मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे ज्यावेळी आम्ही बांधला त्यावेळी मी म्हणायचो की पुढले 50 वर्ष आता काही प्रॉब्लेम नाही. आज माझा मुलगा आणि त्याची पत्नी मुंबईहून आली, मी पोहोचून गेलो पुण्यात नागपूरवरून, पण तो अटकला होता. तो म्हणजे लोणावळ्यात 1 तास अडकलो. बरं झालं आता मी नवीन हायवे निर्माण करण्याची घोषणा करणार आहे. आपण अटल ब्रिजवरून उतरल्यानंतर त्या हायवेचं कामही सुरू झालं. तिथून डायरेक्ट मधून एक रोड 14 लेनचा त्याचा टेंडर निघालेला आहे. आणि तो रोड आता डायरेक्ट पुण्याच्या रिंग रोडला जोडून मुंबई ते बंगलोर हा द्रुतगती महामार्गाचं काम पुढच्या 6 महिन्यात सुरू करायचं ठरवलेलं आहे. त्यामुळे इकडे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचा 50% ट्रॅफिक तिकडे जाईल. कारण अटल ब्रिजमधून तुम्ही उतरले की लगेच तुम्ही मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे नवीन लागले की डायरेक्ट रिंग रोडला येणार पुण्याच्या आणि तिथून डायरेक्ट बंगलोरला जाणार. आणि त्याच रोडने पुढे डायरेक्ट पुणे औरंगाबाद 2 तासात तो रोड मिळणार. त्यामुळे पुण्याच्या आतमध्ये नाही. कारण पुण्यात मला कळतच नाही. मला मान्य आहे की भारतीयांचं जसं टेक्नॉलॉजी, सायन्स, इनोव्हेशन, रिसर्च फार उत्तम काम आहे, तसं लोकसंख्या कशी वाढवायची याचंही तंत्रज्ञान फार उत्तम मिळालेलं आहे. त्यामुळे ऑटोमोबाईल ग्रोथ आणि पॉप्युलेशन ग्रोथ कोणी किती प्रयत्न करा थांबतच नाही. आणि त्यामुळे पुण्याचं जे चित्र आहे ते खरं म्हणजे आता याचं कारण ॲग्रिकल्चर इकॉनॉमीला आपण जे निग्लेक्ट केलं त्याचा हा परिणाम आहे. स्मार्ट सिटी नाही, स्मार्ट विलेज झाले पाहिजे. आणि त्याकरता कृषी क्षेत्राला जल, जमीन, जंगल आणि जानवर याच्या आधारित नवीन टेक्नॉलॉजी देऊन आपण खऱ्या अर्थाने केलं तर खूप करण्यासारखं आहे. पुण्यात चांगलं आहे. मी मध्ये आलो होतो, सांगलीला गेलो होतो. चितळेंनी ते एम्ब्रिओ ट्रान्सफरचं आपल्या देशी गाईचं 52 साली ब्राझीलमध्ये आपली गाय गेली, गीर जातीची, आणि तिला जो बूल झाला त्याचा आता तिथे ती गाय 60 लिटर दूध देते, भारतीय नसलं. आणि तिचा जो बूल आहे तो त्याचं सिमेंट्स आणून इंडियामध्ये आपल्या इथे ते इंजेक्ट केलं. आणि आता गोरी होण्याबद्दलही बेटी बचाव अभियान आहे, तसं आता त्याची गरज नाही. कारण टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली की 100% गोरीच होईल, गोरा नाही होणार. तर पुढे रेशो बिघडल्यावर मग नवीन काही टेक्नॉलॉजी बघू. आणि ती जी गोरी होते त्याच्यामध्ये आता एम्ब्रिओ ट्रान्सफर म्हणजे आपल्या भाषेत टेस्ट ट्यूब बेबी, तशी टेस्ट ट्यूब गोरी. आणि ती जर झाली तर आपली प्रत्येक देशी गाय ही जर 20 ते 25 लिटर दूध देणारी जर झाली तर कशा करता कोणी शेतकरी आत्महत्या करेल. मी आता आमच्याकडे मदर डेअरी आणली विदर्भात, मराठवाड्यात. मी त्यांना म्हटलं तुम्ही जसे गोट फॉर्म आहे, पोल्ट्री फॉर्म आहे, तसे कौ फॉर्म तयार करा. आणि आपल्या भागामध्ये प्रत्येक गाय, देशी गाय ही 20 लिटरच्या वरती दूध देणारी जर तयार झाली तर ग्रामीण भागामध्ये काही प्रश्नच नाही राहणार. त्यामुळे टेक्नॉलॉजी जी आहे ती समाजाचा विकास करणारी आणि गरीब माणसाचं जीवन बदलवणारी असली पाहिजे. कारण सोशो इकॉनॉमिक ट्रान्सफॉर्मेशन जे आहे ते करणारी टेक्नॉलॉजी आपल्याला उपयोगाची आहे. मला खूप लोक भेटतात, मला म्हणाले ड्रायव्हरलेस कार. म्हटलं चाय पिओ. बोले सर क्यों सुनते नहीं. मैंने मैं जब तक यहाँ हूँ ड्राइवरलेस कार इस देश में नहीं आएगी. वो रिसर्च अच्छा है कि बुरा, इससे मुझे लेना देना नहीं.
22 लाख लोगों को रोजगार मिला है. हे ऋषिकेश जी यांचं बरोबर आहे, ड्रायव्हरलेस का ते माणसंच नाही आहे. पण आमच्याकडे एक्सपर्ट आहे. आम्ही तुम्ही म्हणाल तेवढी निर्यात करायला तयार आहोत. पण इथे जर उद्या 22 लाख ड्रायव्हरच्या नोकऱ्या गेल्या, शॉर्टेज आहे, तर काय करायचं? आणि त्यामुळे आपल्याला आपली इकॉनॉमी, आपली टेक्नॉलॉजी अशीच विकसित केली पाहिजे की जी देशाचा एक्सपोर्ट वाढवणारी आहे, पण रोजगाराची निर्मिती करणारी आहे, गरिबी दूर करणारी आहे. टेक्नॉलॉजी अँड कॅपिटल इन्व्हेस्टमेंट अशी आणली पाहिजे की ज्याच्यामुळे आपली निर्यात पण वाढेल आणि रोजगाराची निर्मिती होईल. जसं मगाशी त्यांनी गणिताचं उदाहरण सांगितलं, तसं डिव्हिजन ऑफ पॉवर अँड डिसेंट्रलायझेशन वर्क हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्या इथे काय आहे की तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये फक्त टेक्नॉलॉजी शिकवता. आमच्याकडे सरकारमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्यांना टीमवर्क पण शिकवलं पाहिजे. हा जसा जातीवाद आहे तसा 88च्या बॅचचा, हा 86च्या बॅचचा, तो 37, तो 97च्या बॅचचा, याचाही जातीवाद आहे. मी एका IAS ऑफिसरला प्रश्न विचारला, हे जे DPR बनवतात ना, मराठीचा फार चांगले केले त्यांनी. आमच्या इथे करोडो रुपयाचे DPR बनले हो, सगळे इंजिनियर्सच आहेत. पण एकही DPRवाला 100% पैसे घ्यायला आमच्याकडे येतच नाही. कारण तो एवढं घाण काम करतो, खराब करून ठेवतो की त्याला तोंडच नाही राहत आमच्याकडे यायचं. मी आमच्या सेक्रेटरींना विचारलं, मला एक गोष्ट सांगा की काय करू म्हणे साहेब, हे आपण टेंडर काढतो, हे लोएस्ट येतात, तुमचं हार्टचं ऑपरेशन करायला का नाही टेंडर काढत म्हणलं तुम्ही? काढा ना. नाही, तुम्हाला मोठं चांगलं हॉस्पिटल पाहिजे, तुम्ही तिथे कॉम्प्रोमाइज नाही करत. मग DPR काढायला हे घटिया लोक का आणता इथे म्हटलं. आत्ता पॉलिसी थोडी बदलली. DPR हे समस्याचं मूळ आहे. आणि या DPRमध्ये डिटेल प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये एवढ्या चुका आहेत की आज आमच्याकडे 1.5 लाख लोक मरतात दरवर्षी. 5 लाख ॲक्सिडेंट, 3 लाख लोकांचे हातपाय तुटतात, 1.5 लाख लोक मरतात. आणि त्यामध्ये ॲटोमोबाईल इंजिनिअरिंगचा दोष तेवढा काहीच नाही. आता सगळं आम्ही स्टार रेटिंग आणलं. सगळे ऑटोमोबाईल इंडस्ट्री आता कॉम्प्युटर ॲडव्हर्टाईज करायला लागले. 6-7, 7-7 त्यांनी एअरबॅग्स लावल्या, इकॉनॉमिक मॉडेलमध्ये लावल्या. पण हे जे तुमचे DPR बनवणारे आहे, हे असे बनवतात की पहिल्या दिवसापासून, आणि हे इंजिनियर्सच आहेत, मला माफ करा आजच्या दिवशी मी बोलू नये, पण सत्य घटना सांगतो. हे कोल्हापूर, पुणे कोल्हापूर रस्त्यावर एक जयसिंगपूर बायपास नावाची जागा आहे. मी बांधकाम मंत्री होतो. मी एक अपघात निवारण समिती काढली आणि त्याच्यात तांबेसाहेब असे DG, पोलीस, RTO. त्या जयसिंगपूर बायपासवर एका नेत्याच्या कोणा दबावामुळे असं कर केली आहे कोल्हापूर. तुम्ही बघा, तुम्ही सगळे जाताच कोल्हापूरला, ती आता नाही आहे. तर त्या करवर 150 लोक मेले हो, 150 लोक, तरी काही सुधारलं नाही त्यांनी. मी एकदा ते NH होता, त्याचा विचारलं की तुमचा पोरगी मेल्याशिवाय तुम्ही सुधारणार नाही का म्हटलं. तुम्हाला कळत नाही काय की ते लोक मरून जाईल, तुम्ही का दुरुस्त करत नाहीत? नाही करतो. म्हणजे मी आमच्या इथे अनेक NHI मधल्या इंजिनियर्सला विचारलं की तुम्ही IIT पास झाले, खरोखर पास झाले का डुप्लिकेट डिग्री आणली म्हणलं? तुम्हाला समजत नाही म्हणलं, ते लोक मरून झाले. जे गड्डे पडायलाही तुम्हाला आदेश पाहिजे, गड्डे भरायलाही. मी NCC मध्ये होतो. ते आमच्या एक सरदारजी होते, त्यांनी सांगितलं आम्हाला लाईनमध्ये उभं राहायचं. तुम्हारा नाम लेंगे नितिन गडकरी, लेफ्ट राइट करून सावधान में खड़े रहना बोले और सॅल्यूट मारना. माय नेम इज सो अँड सो. ते विचारतील व्हॉट्स युअर नेम, माय नेम इज सो अँड सो. बसलो सगळे. एक जण गेला, त्याला विचारलं व्हॉट्स युअर नेम, त्या ठोकून माय नेम इज सो अँड सो. हे एवढे सो अँड सो आहे. There is a difference between letter and spirit. If the knowledgeable people not going to understand the spirit behind the law, मग उपयोग काय? म्हणजे गड्डे बजवायचे असतील तरी आदेश पाहिजे साहेबाचा. बोलत नाही मी, नाही तर बाकीच्या कामामध्ये जसं सिस्टमॅटिक येते, हातात पैसे मिळते तेव्हा कसं पटापट काम होतं.
हे न्यूटनचे बाप आहेत आमच्याकडे. जेवढं वजन टाका तेवढी फाईल जोरात जाऊ. म्हणजे इथे बसलेले कोणीही तसे नाही. नाही तर मला म्हणण्याचा उद्या. पण कुठेतरी ट्रान्सपरन्सी, टाईम बाउंड निर्णय प्रक्रिया. मी तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्त्वाची टेक्नॉलॉजी आणि रिसोर्सेस आहेत, पण टाईम इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग ॲज कम्पेअर विथ द रिसोर्सेस अँड द टेक्नॉलॉजी. आता तुम्ही म्हणाल मी स्पष्ट बोलतो, पण आता काही मला माझी व्यथा मांडल्याशिवाय काही तरुण मुलं तर कमीत कमी सुधारतील. मी एका साहेबाला विचारलं, तुम्ही किती मोठे आहोत? म्हणलं फार छान. काय झालं साहेब? म्हणे, अहो म्हणलं तुमच्यासारखं प्रेम करणारा व्यक्ती नाही कोणी. म्हणलं काय झालं साहेब? म्हणलं आपल्या पत्नीपेक्षाही फाईलवर समर्पित भावनेने प्रेम करणारा तुमच्यासारखा दुसरा मोठा माणूस नाही पाहिला. ते 3-3 महिने दाबून ठेवली. म्हटलं मला बाळासाहेब ठाकरेंनी एकदा एक ॲक्रेलिकच्या शीटवर मी उतरून बाहेर निघालो. तुम्हाला त्यांचं माझ्यावर खूप प्रेम होतं. पण नितीन इकडे ये, तो थापा त्याला बोलव म्हणे. मी गेलो. ते काय बोलले ते मी सांगू शकत नाही तुम्हाला. कारण ते प्रशासनाबद्दल बोलले. ते जेव्हा बोलायचे तेव्हा आमचे मुख्यमंत्री म्हणायचे माझ्या कानाने ऐकू येत नाही. काही लोकांना ठोकून बोलायचे. मला त्यांनी एक शीट दिली आणि ते म्हणाले, त्याच्यावर लिहिलं होतं, आय लाईक पीपल हू कॅन गेट द थिंग्स डन. मी ते लक्षात ठेव. आय लाईक ऑनेस्ट पीपल हू कॅन गेट द थिंग्स डन. इवन आय लाईक ऑल टाईप ऑफ पीपल, बट काम करणारा माणूस पाहिजे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये इंजिनिअरिंग, नॉलेज, रिसर्च, टेक्नॉलॉजी व्हेरी इम्पॉर्टंट. ॲट द सेम टाईम हे अमेरिकेमध्ये जेवढे CEO आहेत आपले IIT-वाले आहेत आणि मग ते MBA करतात. त्यामुळे प्रशासन, निर्णय प्रक्रिया, ट्रान्सपरन्सी, टीमवर्क हे जर यशस्वी असेल तर लिडरशिपचा उपयोग आहे. मला सांगण्याचा अधिकार नाही, कारण मी इंजिनिअरिंगला डिस्क्वालिफाय झालो. 75 साली मी HSCला होतो आणि त्यावेळी मी आणीबाणीच्या विरोधात माझ्या घरच्यांची इच्छा होती मी इंजिनियर बनावं. त्यामुळे मी पहिल्या दिवसापासून ते सायकल स्टाईल मशीन पत्रकं वाटणं जयप्रकाश नारायणांच्या ह्याच्यात होतो. आणि नेमकं झालंच तसंच की मला फक्त 52% मार्क मिळाले. आणि सायन्समध्ये माझं दुर्भाग्य असं की 49.26% मिळाले. तर माझ्या बहिणी, आई सगळे आता बिघडलेला मुलगा आहे, लक्ष देत नाही असं म्हणून सगळ्यांनी मला भाषण दिलं. आता मला 9 डिलीट्स मिळाल्या आहेत. पण मी डॉक्टर शब्द लावत नाही स्वतःला. कारण मी म्हटलं की मी इंजिनिअरिंग कॉलेजच्या ॲडमिशनलाच क्वालिफाय नाही झालो तर डॉक्टर कशाला. मला असं वाटतं की ज्ञानाचा आणि यशाचा काहीच संबंध नाही. आहे थोडं बहुत. थोडंसं आपल्याला जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर सगळ्यात पहिली आहे की हिंमत पाहिजे. मी जे काही काम करू शकलो याच्यामागे माझ्यामागे हिंमत आहे. आणि माझी काही नॉलेज आणि टेक्नॉलॉजी पार्श्वभूमी फारशी चांगली नाही, पण मी 1-1 लाख कोटी रुपयाचे निर्णय असतील ते मॅक्झिमम 5 ते 10 मिनिटात घेतले. आणि पैशाची कमी नाही आहे. मी नेहमी म्हणतो की या देशात पैशाची कमी नाही आहे, या देशात इमानदारीने काम करणाऱ्यांची कमी आहे. जेव्हा मुंबई पुणे हायवे आम्ही बांधला, 55 उड्डाणपूल बांधले, वरळी बांद्रा बांधला, तेव्हा कुठे 5 कोटी रुपये होते फक्त. आणि आता तर परवा आम्ही इन्व्हिट मॉडेलला बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये आमचं मॉडेल कॅपिटल मार्केटमध्ये गेलो. मॅडम बसल्यात, माझ्याकडे येतात बरेच लोक अमेरिकेतून तिकडनं, चहा पाणी करतो. आणि मी म्हणतो मी जेव्हा पैसे लागेल तेव्हा तुम्हाला सांगेन, सध्या मला तुमच्या पैशाची गरज नाही. कारण मी आता माझ्या इन्व्हिट मॉडेलमध्ये मला जे रस्ते बनवायचे आहेत ते चपराशी, कॉन्स्टेबल, कंपाऊंडर, शेतकरी, शेतमजूर यांना त्यांनी माझ्या बॉन्ड इश्यूमध्ये पैसे टाकल्यावर मी त्यांना 8.5% इंटरेस्ट देणार आहे. आणि मी त्याच्यात हे केलं की तो इंटरेस्ट तुम्हाला मंथली मिळेल.
आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, आम्ही जेव्हा आमचा स्टॉक एक्सचेंजमध्ये बॉन्ड इश्यू सबस्क्राईब केला तर मी 7 दिवसाचा टाईम होता आणि 7 दिवसानंतर मी मुंबई स्टॉक एक्सचेंजमध्ये येऊन ते बेल वाजवून तो क्लोज करणार होतो. पण त्या दिवशी असं झालं की पहिल्याच दिवशी 7 तासात 7 टाइम्स ओव्हर सबस्क्राईब झाला. पाऊस पडला पैशाचा. आणि मला त्यांनी मेंबर आमच्या फायनान्सचे होते त्यांनी फोन केला, साहब कैसा भी करके आओ, ये पैसा वापस करना बड़ी दिक्कत हो गई. मतलब मैं तो गोवा में हूँ परिवार के साथ. बोले साहब आप कुछ भी करो, हाथ जोड़ता हूँ, आप जल्दी आओ. दुसरे सकाळी मी गेलो, ते बेल वाजवली तो बंद गेला. म्हणजे 7 तासात, 7 दिवसही नाही, 7 तासात 7 टाइम्स ओव्हर सबस्क्राईब. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पैशाची कमी नाही. इन्शुरन्स, पेन्शन आणि बॉन्ड ही इकॉनॉमी हिंदुस्थानमध्ये वाढवण्याकरता ट्रिमेंडस पोटेन्शियल आहे. आणि गरीब माणूसही आता पैसे इन्व्हेस्ट करायला लागला आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये इंटरनल रेट ऑफ रिटर्न चांगले आहे. अगदी कचरा फेकण्यापासून तर पाण्याच्या सगळ्या ठिकाणी व्हायबिलिटी आहे. इफ द टेक्नॉलॉजी इज प्रूव्हन, मला विश्वास आहे की आपण अनेक क्षेत्रामध्ये उत्तम काम करू शकतो. आणि ते काम करण्यामध्ये आपल्या देशात सगळ्यात महत्त्वाचा कोणी स्टेक होल्डर असेल तर तो आहे इंजिनियर. कारण नॉलेज, टेक्नॉलॉजी, इनोव्हेशन, रिसर्च ही सगळी जी पुण्याई आपल्या देशाची आहे, ज्याच्या आधारावर हा देश भविष्यातला जी विजन आहे आपली, विजन फॉर फ्युचर, फ्युचरिस्टिक विजन, फ्युचरिस्टिक प्लॅनिंग आणि फ्युचरिस्टिक इन्व्हेस्टमेंट, याच्या आधारावर आपण जगात एक मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या प्रक्रियेत गतीने पुढे चाललो. आणि हे गणामध्ये रिसर्च आणि टेक्नॉलॉजी याचं भयंकर महत्त्व आहे. आणि सॉफ्टवेअरमध्ये आपल्या इंजिनियर्सने सिद्ध करून दाखवलं की ते जगामध्ये अव्वल आहेत. आता इतर अनेक क्षेत्रामध्येही आज मला विश्वास आहे की ज्या प्रकाराने आपण संशोधन करतो आहे, ज्या प्रकाराने आपली ट्रेन इंजिनिअरिंग मॅनपॉवर आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात जगामध्ये आपल्या सगळ्यांना खूप संभावना आहेत. मला अतिशय आनंद झाला की आज आपल्या इन्स्टिट्यूटमधून ज्या लोकांनी अतिशय उत्तम आणि चांगलं काम केलं त्या सगळ्यांचा आपण सत्कार केला. आणि मला विश्वास आहे की आपण ज्या शाळेत शिकतो, ज्या कॉलेजमध्ये शिकतो, त्याच्याबद्दल एक वेगळी अटॅचमेंट असते. आणि आज मी चंद्रकांत दादांना सांगितलंच की तुम्ही खूप चांगलं काम केलं की आता डीम युनिव्हर्सिटी बनवलं. आणि मी हेही सांगितलं की जेवढ्या जास्त करता येईल तेवढ्या करा, तुमच्या जाचातून मोकळ्या करा म्हटलं. कारण सरकारचा हात लागला पुढे काही सांगत नाही. ज्याला यशस्वी व्हायचं असेल त्या तरुण मुलांना मी नेहमी सांगतो की हे विषकन्या आहे, जो यांच्याबरोबर हात धरल तो डुबल्याशिवाय राहत नाही. सरकारी मदत, सरकारी सबसिडी याचा विचार करू, मिळाली तर ठीक, नाही मिळाली तर ठीक, पण तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. यू आर द आर्किटेक्ट ऑफ युअर ओन सोशो इकॉनॉमिक लाईफ. हिमतीच्या आधारावर, टेक्नॉलॉजीच्या आधारावर तुम्ही पुढे जा. आणि तुम्ही पुढे जाणार असाल तर नक्कीच तुमचं यश जे आहे ते तुमच्या मागे धावत येईल. या लोकांनी ते सिद्ध करून दाखवलं. असंच यश येणाऱ्या भविष्यातल्या पिढीला मिळावं आणि या इन्स्टिट्यूटचा असाच विकास सातत्याने होत राहावा, याकरता मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार. देशभरात शेकडो महामार्ग तयार करणाऱ्या विकास पुरुषाचं मार्गदर्शन आपल्या सर्वांना मिळावं हे आपल्या सर्वांचं सौभाग्य आहे. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. यानंतर मी COEP अल्युमनाय असोसिएशनचे सचिव, आमच्या असोसिएशनचे आधारस्तंभ प्राध्यापक डॉक्टर सुजित परदेशी यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. नमस्कार. आपल्या कर्तृत्वाने टेक्नोक्रॅट ही बिरुदावली कमावलेले महाराष्ट्राचे सुपुत्र व भारतभर आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे आदरणीय नितीनजी गडकरी साहेब आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून प्राप्त झालेले आहेत. वर्षानुवर्ष अभियंता दिनाचे औचित्य साधून असोसिएशनमार्फत COEP अभिमान हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.
आज माननीय गडकरी साहेब इथं उपस्थित असल्याने हा खरं तर दुग्ध शर्करा योग जुळून आलेला आहे. COEP तंत्रज्ञान विद्यापीठाने राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कार्य कायम करावे व जागतिक नावलौकिक मिळवावा याकरता खंदे समर्थक असलेले श्री चंद्रकांत दादा पाटील आज सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. त्यांचेही विशेष आभार. महाराष्ट्र राज्याचे तंत्रशिक्षण संचालक डॉक्टर मोहितकर सर, नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रमोद चौधरी साहेब, विद्यापीठाचे कुलगुरू भिरुड सर, विद्यापीठाचे सचिव डॉक्टर सोनवणे, उपस्थितांमध्ये हार्डीकर सर, पूर्वीचे आमचे COEP अभिमान असलेले विशेष अतिथी कदम साहेब आहेत, हार्डीकर साहेब मला दिसत आहेत, आणि अजून आहेत, तावडे साहेबही होते इथं, तावडे साहेब आहेत, इतर सगळे विभाग प्रमुख इथं, प्राध्यापक, शिक्षक, ऑनलाईनही जे आपल्याकडे काही लोक उपस्थित आहेत व्हर्च्युअल माध्यमातून या कार्यक्रमाला ज्यांनी आज उपस्थिती नोंदवलेली आहे, या सर्वांचा मी ऋणी आहे. आजचे सगळे उत्सव मूर्ती COEP अभिमान, अमेरिकेवरनं मॅडम आलेले आहेत, त्यांचे पालकही आहेत, प्रत्येक पुरस्कर्त्याचे इथं परिजन उपस्थित आहेत, त्या सगळ्यांचे विशेष आभार. आमच्या असोसिएशनचे श्री अनुप साबळे, अपर्णा काळे मॅडम, अंकिता, ऋषिकेश, चिंतामण, सुरेंद्र पठारे, यशपाल, राजेश शिरोळे, महाजन सर, घुगे, रेश्मा, दीपक या सर्वांचे विशेष आभार. आणि पडद्यामागं ज्या सगळ्या घटना आहेत, सगळ्या जो आहे ऑनलाईन ट्रान्समिशन, स्थानिक पोलीस प्रशासन, पत्रकार मित्र, सीमा मॅडम असतील, गोसावी असतील, श्री भालेकर, आपले विशेष वाद्य बॅकग्राऊंड देणारे सनई चौघडा वादक श्री पाचंगे असतील, सर्व स्वयंसेवकांचे व